भाग दुसरा. भगवान बुद्धाच्या धम्मासंबंधी. 1. इतरांच्या मते बुद्धांनी काय शिकवले? भगवान बुद्धाची शिकवणूक कोणती? त्या प्रश्नासंबंधी त्याच्या कोणत्याही 2 अनुयायात किंवा बौद्ध धम्माच्या अभ्यासकात एकमत नाही. काहींच्या मते समाधी हा त्यांच्या शिकवणुकीचा मुख्य गाभा आहे. काहींच्या मते त्यात विपश्यना म्हणजेच एक प्रकारचा प्राणायाम महत्त्वाचा आहे. काहींच्या मते बौद्ध धम्म म्हणजे केवळ दीक्षांतांनाच सांगावयाचा गुप्त मंत्र आहे, तर इतरांना तो एक सर्वांना उद्देशून उघडपणे सांगितलेला धम्म वाटतो. काहींच्या मते ती एक वृक्षदर्शन पद्धती आहे. काहींच्या मते तो केवळ गूढवाद आहे. काहींच्या मते ते ऐहिक जीवनापासून स्वार्थी पलायन आहे. काहींच्या मते हृदयातील सर्व वासना आणि भावना यांचा पद्धतशीर विरोध शिकवणारे ते शास्त्र आहे. बौद्ध धम्मासंबंधी आणखी पुष्कळच विभिन्न मताचा संग्रह करता येईल. ही मतभिन्नता आश्चर्यकारक आहे. यापैकी काही मते एकांगी विचारवंतांची आहेत. असे लोक म्हणजे ज्यांना बौद्ध धम्माचे सार, समाधी, विपश्यना किंवा दीक्षांतांना प्राप्त होणाऱ्या गुप्त मंत्रात आहे असे वाटते ते लोक. दुसरी मते प्राचीन भारतीय इतिहासाच्या अभ्यासकांनी बौद्ध धम्मासंबंधी जे लिहिले त्या बहुसंख्य लेखकांच्या लेखनांचा परिणाम होय. या लेखकांचा बौद्ध धम्म हा मूळ अभ्यासाचा विषय नसतो. त्यांचा या विषयावर अभ्यास केवळ आकस्मिक आणि नैमितिक स्वरूपाचा असतो. त्यांच्यापैकी कोणीही बौद्ध धम्माचे अभ्यासक नसतात. धम्माचा उद्गम आणि विकास याचा विचार करणारे जे मानवशास्त्र त्याचेही ते अभ्यासक नसतात. प्रश्न असा उद्भवतो की भगवान बुद्धाला काही सामाजिक संदेश सांगावयाचा नव्हता काय? या प्रश्नाचे उत्तर देण्याचा आग्रह धरला असता बौद्ध धम्माचे विद्यार्थी 2 मुद्द्यांचा हवाला देतात. ते म्हणतात, भगवान बुद्धाने अहिंसा शिकवली, भगवान बुद्धाने शांती शिकवली. त्यांना आणखी एक असा प्रश्न केला की भगवान बुद्धाने त्याशिवाय दुसरा काही सामाजिक संदेश दिला आहे काय? भगवान बुद्धाने न्याय शिकवला काय? भगवान बुद्धाने प्रेम म्हणजेच मैत्री शिकवली काय? भगवान बुद्धाने स्वातंत्र्य शिकवले काय? भगवान बुद्धांनी समता शिकवली काय? भगवान बुद्धांनी बंधुता शिकवली काय? भगवान बुद्ध कार्ल मार्क्सला उत्तर देऊ शकतो काय? बौद्ध धम्माची चर्चा करताना हे प्रश्न प्राय क्वचितच उपस्थित केले जातात. माझे असे उत्तर आहे की भगवान बुद्धाला एक सामाजिक संदेश द्यावयाचा होता. तो वरील सर्व प्रश्नांची उत्तरे देतो, परंतु ही सर्व उत्तरे आधुनिक लेखकांनी आपल्या लेखनात अगदी गाळून टाकली आहेत. 2. भगवान बुद्धाने स्वतः केलेले वर्गीकरण. भगवान बुद्धाने आपल्या धम्माचे एक वेगळेच वर्गीकरण केले आहे. पहिल्या वर्गात त्यांनी धम्म ही संज्ञा दिली. त्याने एक नवा वर्ग निर्मिला आणि त्याला अधम्म असे नाव दिले. तथापि तो धम्म ह्याच नावाने ओळखला गेला. त्याने तिसराही एक वर्ग निर्मिला आणि त्याला सद्धम्म अशी संज्ञा दिली. हा तिसरा वर्ग म्हणजे धम्माच्या तत्त्वज्ञानाचे दुसरे नाव होय. भगवान बुद्धाचा धम्म समजण्यासाठी धम्म, अधम्म आणि सद्धम्म ह्या तिन्ही वर्गाची ओळख करून घेतली पाहिजे. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.